नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांची खूप प्रतीक्षा असणारा पीएम किसान योजनेचा हप्ता याची तारीख आता जाहीर करण्यात आलेली आहे। लाखो शेतकरी बऱ्याच काळापासून पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याची वाट पाहत होते। या प्रतीक्षेत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। ही बातमी हप्त्याच्या पैशाशी संबंधित आहे। अलीकडच्या काही महिन्यात सरकारने बनावट नोंदी आणि अपात्र लाभार्थींना दूर करण्यासाठी अनेक कठोर उपाययोजना केल्या आहेत। राज्यातील पुढील हप्ता देण्यापूर्वी आधार, ई-केवायसी आणि जमिनीच्या नोंदी पडताळणी पूर्ण करण्यास सांगितले होते। पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 21व्या हप्त्याची प्रतीक्षा आता संपली असून 19 नोव्हेंबर रोजी शेतकऱ्याच्या खात्यात प्रत्येकी 2000 रुपये हस्तांतरित केले जाणार आहेत। ही माहिती पंतप्रधान किसान सन्मान निधी या पोर्टलवर सांगण्यात आली आहे। या वर्षी ऑगस्ट मध्ये अंदाजे 10 कोटी शेतकरी पीएम किसान योजनेचे लाभार्थी होते। केवायसी मध्ये तफावत आणि पात्रता निकषाचे उल्लंघन झाल्यामुळे सरकारने लाखो शेतकऱ्याचे हप्ते रोखले। अपूर्ण ई-केवायसी सारख्या तांत्रिक कारणामुळे ज्या शेतकऱ्यांना 20वा हप्ता मिळाला नाही त्यांना उर्वरित 2000 रुपये पुढील हप्त्यासह दिले जातील। याचा अर्थ असा की असे अनेक शेतकरी असतील ज्यांना पीएम किसान योजनेचा लाभ म्हणून त्यांच्या बँक खात्यात 4000 रुपये म्हणजेच 20वा हप्ता आणि 21वा हप्ता दोन्ही हप्ते एकत्र मिळतील। ज्या शेतकऱ्यांना 20वा हप्ता तांत्रिक कारणामुळे रखडला होता त्यांना आता त्यांचा 20वा हप्ता आणि 21वा हप्ता दोन्ही हप्ते मिळणार आहेत। 2000 रुपयाऐवजी 4000 रुपये त्यांच्या खात्यात जमा होतील। ज्या शेतकऱ्यांचा 20वा हप्ता त्रुटीमुळे अडकला होता त्यांनाच आता 4000 रुपये मिळणार आहेत। म्हणजे आता नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यालाही आता मार्ग मोकळा होणार असून तोही हप्ता 19 नोव्हेंबर नंतर 8 दिवसाच्या फरकाने हा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतो। म्हणजे या महिन्यात आता नमो शेतकरी योजनेचे 2000 आणि पीएम किसान योजनेचे 2000 असे 4000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होणार आहेत। धन्यवाद।